गोकुळकडून दूध उत्पादकांना गुढीपाडवा भेट. गायीच्या दूध खरेदी दरात 2 रुपयांची वाढ. 1 एप्रिलपासून दूध दरवाढ लागू. मालेगावात मोठ्या उत्साहात रमजान ईद साजरी. लाखो मुस्लिम बांधवांकडून सामूहिक नमाज पठण. स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिन सोहळ्यानिमित्त अक्कलकोट नगरी भक्तांनी गजबजली. समर्थांचं दर्शन घेण्यासाठी राज्यातून अनेक भाविक अक्कलकोटमध्ये दाखल. कोल्हापुरात रमजान ईदचा उत्साह. मुस्लिम बोर्डिंगच्या मैदानावर नमाज पठण. शाहू छत्रपती महाराज आणि आमदार सतेज पाटील यांनी दिल्या मुस्लिम बांधवांना शुभेच्छा. नागपूर दंगलीच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलीस सतर्क. रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर विशेष खबरदारी. सामूहिक नमाज पठण करिता येणाऱ्यांना तपासणी करूनच प्रवेश. मुंबईतील मिठी नदीची अवस्था अत्यंत चिंताजनक. प्रदूषण वाढल्यामुळे जैवविविधता धोक्यात. मुंबई महानगरपालिका काय उपाययोजना करणार याकडे सर्वांचंच लक्ष. नाशिक जिल्ह्यावर पुढील 3 दिवस अवकाळीचं संकट. नाशिक जिल्ह्याला 3 दिवसांचा येलो अलर्ट. जोरदार पावसासह गारपिटीचा अंदाज. वाढत्या तापमानामुळे राज्यातल्या धरणांचा पाणीसाठा खालावतोय. राज्यातल्या धरणात फक्त 47.74% जलसाठा. जळगावात सोने खरेदी 25 ते 30 कोटी रुपयांची उलाढाल. रविवारी सोन्याचे दर 89,700 रुपये प्रति तोळा आणि रविवारी चांदी 1,01,000 रुपये प्रति किलोवर. शिर्डी विमानतळावरून नाईट लँडिंग सुरू. हैदराबादहून 50 प्रवाशांचे विमान दाखल. हिमाचलमध्ये भूस्खलन. 6 जणांचा मृत्यू. कुल्लू जिल्ह्यातील गुरुद्वारा जवळील घटना. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.